नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 203 ते ओवी 211च्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानदृष्टीच्या साह्याने अर्जुन भगवंतांच्या विश्वरूपाचा आनंद घेतोय. भगवंतांचं मुख कुठे आहे, त्यांचे डोळे कुठे आहेत, हे अर्जुन अत्यंत विस्मयाने बघू लागला. त्यावेळी अर्जुनाला जे दर्शन घडलं ते ज्ञानोबा राय आपल्या समोर प्रगट करतायत. ते म्हणतात, तव नाना वर्णे कमळवने की विकासिली तैसे अर्जुने डोळे देखिले पालिंगने आदित्यांचे. काय सुंदर वर्णन आहे. तव नाना वर्णे कमळवने की विकासिली. अहो, वेगवेगळ्या रंगांची कमळांची फुलं, आणि नुसतंच कमळांची फुलं नाही तर कमळांच्या फुलांची वन विकासिली, प्रगट झालेली अर्जुनाला दिसली. आणि ही वेगवेगळ्या रंगांची कमळांची वन म्हणजे काय तर भगवंताचे डोळे दिसले. आणि ते डोळे कसे दिसले? देखिले पालिंगने आदित्यांची. डोळे देखिले पालिंगने आदित्यांची. अहो, जणू काही सूर्यांच्या, अनेक सूर्यांच्या रांगा लावाव्यात त्याप्रमाणे भगवंतांचे डोळे दिसले. तेथेंची कृष्ण मेघाचिया दाटी माझी कल्पांत विजूचिया स्फुटी तैसिया वन्नी पिंगळा दिठी भ्रूभंगातळी. आणि त्याच ठिकाणी तेथेंची अर्जुनाला जे दृश्य दिसलं ते विलक्षण होतं. ज्याप्रमाणे पाण्याने भरलेले काळ्या रंगाचे ढग आणि त्या ढगांमधनच विजा चमकाव्यात त्याप्रमाणे तैसिया वन्नी पिंगळा दिठी भ्रूभंगातळी. त्या विजा चमकाव्यात त्याप्रमाणे भ्रूभंगातळी म्हणजेच भगवंतांच्या भुवयांखाली अग्नीसारखी पिंगट तेजाची दृष्टी अर्जुनाला दिसत होती. हे एकैक आश्चर्य पाहता, हे एकैक आश्चर्य पाहता तिये एकेची रूपी पांडुसुता दर्शनाची अनेकता प्रतिफळली. अहो, असं एक एक आश्चर्यकारक भगवंताचं रूप बघत असतानाच अर्जुनाला अनेक प्रकारची दर्शनं होत होती. अर्जुनाला इच्छा एकाच दर्शनाची झाली, पण अनेक दर्शनांची त्याची इच्छा पूर्ण होत होती. दर्शनाची अनेकता प्रतिफळली. मग म्हणे चरण ते कवणेकडे, मग म्हणे चरण ते कवणेकडे केऊ ते मुगुट के दोरदंडे ऐसी वाढविता हे कोडे चाड देखावयाची. अहो, असं जर वेगवेगळं रूप, वेगवेगळं दर्शन, सुख जर व्हायला लागलं तर इच्छा वाढत नाही का जाणार? त्याचप्रमाणे अर्जुनाची ही इच्छा वाढत गेली, उत्सुकता वाढत गेली. ऐसी वाढविता हे कोडे चाड देखावयाची. आणि त्याच्यात त्याला असं वाटायला लागलं की अरे, भगवंताचे चरण कुठल्या दिशेकडे आहेत? मग म्हणे चरण ते कवणेकडे. भगवंताचे चरण कुठे आहेत? केऊ ते मुगुट, मुगुट कुठं आहे? आणि एवढंच नाही तर दोरदंडे म्हणजे भगवंताच्या भुजा, भगवंताचे बाहू कुठे आहेत? अशा वेगवेगळ्या इच्छा अर्जुनाच्या मनात व्हायला लागल्या. तेथ भाग्यनिधी पार्था का विफलत्व होईल मनोरथा काय पिनाक पाणीचिया भाता वायकांडिया हाती. अहो, हा अर्जुन म्हणजे कोण तर साक्षात भाग्यनिधी. साक्षात भाग्यनिधी असा हा पार्थ, असा हा अर्जुन. त्याच्या मनात प्रगट झालेली इच्छा कधी विफल होईल का?
ती वाया जाईल का? किंवा पिनाक पाणीची या भाता वाय कांडी आहाती. अहो, पिनाक पाणी म्हणजे अर्थात पिनाक धनुष्य ज्याच्या जवळ आहे असे शंकर भगवान, त्यांच्या भात्यामध्ये वाया जाणारे बाण असतील का? ज्ञानोबारायांना एवढंच म्हणायचं आहे की त्या बाणांसारखेच अर्जुनाच्या मनात उमटणारे विचार कधी वाया जातील का? होतो तर भाग्यनिधी आहे, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होणारच. ना तरी चतुराननाचिये वाचे, काय आहाती लटिकिया अक्षरांचे सांचे. म्हणोनी साध्यंतपण अपरांचे देखिले तेणे. ज्ञानोबारा इथे अजून एक उदाहरण देतात. ते म्हणतात चतुरानन म्हणजे साक्षात ब्रह्मदेव. त्याच्या वाचेतनं काय लटकी अक्षर, लटके शब्द बाहेर पडतील का हो? कधी खोटे शब्द, ज्या शब्दांना अर्थच नाही असे शब्द ब्रह्मदेवाच्या मुखातून प्रगट होतील का? त्याचप्रमाणे अर्जुनाच्याही मनातून प्रगट झालेले विचार हे सत्य ठरणारच, आणि त्यामुळेच म्हणोनी साध्यंतपण अपरांचे देखिले तेणे. आणि त्यामुळेच ज्या भगवंतांचं अपार अनंत असं रूप आहे ते विश्वरूपही त्याला दिसू शकत होतं. त्याचं दर्शन, त्याचा आनंद तो घेऊ शकत होता. जयाची सोय वेदा नाकळे, तयाचे सकळावयव एकेची वेळे. अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते जाहले. अहो, असा हा अनंत भगवान, त्याचा अंत पार ज्या वेदांनाही कळला नाही, समजू शकत नाही, अशी कुठलीही सोय नाही, उपाय योजना नाही की ज्यामुळे भगवंताचा अंतपार कळेल. पण त्या भगवंताच्या सगुण साकार रूपाचे सकळ अवयव, सावयव एकाच वेळी अर्जुनाच्या दोन्ही डोळ्यांना अनुभवता येत होते. अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते जाहले. चरणवनी मुकुटवरी, चरणवनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी. जे नाना रत्न अलंकारी मिरवत असे. अर्जुनाचे डोळे कुठलं दर्शन सुख घेत होतं? तर भगवंतांच्या चरणापासून मस्तकापर्यंत वेगवेगळ्या अलंकारांनी सुशोभित झालेलं भगवंतांचं ऐश्वर्य योग, त्याचा अनुभव, त्या विश्वरूपाचा अनुभव, त्याची थोरी अर्जुन बघत होता, अनुभवत होता. परब्रह्म आपुलेनी अंगे, परब्रह्म आपुलेनी अंगे, ल्यावया आपणची जाहला अनेगे. तिये लेणी मी सांगे, काईसया सारिखी. आता इथे ज्ञानोबाराय म्हणतायत बरं का. ते काय म्हणतायत? तर साक्षात परब्रह्माने, साक्षात परब्रह्माने आपल्या अंगावर धारण करण्यासाठी जी वेगवेगळी लेणी म्हणजे अलंकार घातलेले होते, ते अलंकार सुद्धा तो साक्षात परब्रह्मच झाला होता. परब्रह्म आणि अलंकार वेगवेगळे नव्हते. त्या अलंकारांच्या रूपाने परब्रह्मच आपल्या अंगावर वेगवेगळी लेणी धारण करत होता. ती कुठली ते मी आता तुम्हाला सांगतो. ती लेणी मी सांगे, काईसया सारिखी. ते अलंकार कसे होते, कसे दिसत होते ते आता मी तुम्हाला सांगतो, असे आपले ज्ञानोबाराय म्हणतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.